नमस्कार मंडळी. तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ज्योतिषशास्त्राच्या या शास्त्रशुद्ध प्रवासात. आज आपण बघणार आहोत कुंडलीतल्या प्रत्येक स्थानांचं महत्त्व काय आहे, त्यांचं एक कारकत्व आपण आज इथे बघणार आहोत. तर आता आपण विचार करूया पहिल्या स्थानाबद्दल. पहिल्या स्थानाला लग्नस्थान असंही म्हटलं जातं. लग्नस्थान हे याचं एक संज्ञा आहे, नाव आहे. जसं याला तनुस्थान पण म्हटलं जातं. तसंच लग्नस्थान किंवा तनुस्थान हे प्रथम स्थानाचे नाव आहेत. कारण की याच्यावरून तनु आपलं जे पूर्ण बॉडी आहे, आपली पर्सनॅलिटी आहे, आपलं चारित्र्य आहे, याचा विचार ह्या पहिल्या स्थानावरनं केला जातो. त्यानंतर दुसरं स्थान हे धनस्थान किंवा यावरनं आपण संपत्तीचा विचार, व्यक्तीच्या एकंदर संपत्तीचा विचार, संपत्तिक स्थितीचा विचार दुसऱ्या स्थानावरनं केला जातो. त्यानंतर तिसऱ्या स्थानाला म्हणतात सुहृद स्थान, कारण याच्यावरनं आपण भावंडे, आपले भावंडांचा विचार यावरनं केला जातो. तसंच पराक्रम हा पण या स्थानावरनं पाहिला जातो व्यक्तीचा. त्यानंतर चौथं स्थान हे मातृस्थान म्हणून पण ओळखलं जातं. मातृस्थान म्हणजे आपण इकडून आईच्या बद्दलचा विचार, आईची स्थिती कशी असेल हे या चतुर्थ स्थानावरनं विचार करतो. त्याचबरोबर इथनं आपण जमीन जुमला, स्थावर इस्टेट प्रॉपर्टी याबद्दलही विचार जो आहे तो या चतुर्थ स्थानावरनं करत असतो. त्यानंतर पाचव्या स्थानावरनं व्यक्तीचं विद्येचा विचार या स्थानावरनं केला जातो. व्यक्तीचं करिअर, शिक्षण कसं होईल, त्यात कुठे काही ब्रेक लागू शकतो का, गॅप पडेल का, हे आपण या स्थानावरनं विचार करतो. त्याचप्रमाणे याचा संतती स्थान म्हणूनही पाचव्या स्थानाला ओळखलं जातं. इथनं आपण संततीच्या बाबतीतही विचार करतो पाचव्या स्थानावरनं. त्यानंतर सहावं स्थान याच्यावरून आपण शत्रूंचा विचार करतो की शत्रूंपासून काही त्रास होऊ शकतो का. त्यानंतर रोगराई, आजार यांच्याबद्दलही विचार आपण सहाव्या स्थानावरनं करतो. त्यानंतर इकडून मामा मावशी यांचाही विचार आपण सहाव्या स्थानावरनं करत असतो. सातवं स्थान हे विवाहाचं स्थान आहे. याच्यावरून वैवाहिक स्थिती, वैवाहिक सुख याचा विचार सप्तम स्थानावरनं केला जातो. पती पत्नीचा विचार इथून आपण करू शकतो. पहिली पत्नी जी आहे, म्हणजे जेव्हा लग्न आपण विचारात घेतो तेव्हा पहिलं लग्न किंवा पहिला विवाह हा इथनं पाहिला जातो. पुनर्विवाहाच्या बाबतीत 9वं स्थान पाहिलं जातं. काही कारणाने जर हा विवाह मोडला जातो तेव्हा पुनर्विवाह 9व्या स्थानावरनं पाहिलं जातं. पण जे विवाह आहे ते आपण आधी याच्यावरनं बघतो. पहिली पत्नी इथनं किंवा पहिला पत्नी जी दुसरी पत्नी असेल किंवा पुनर्विवाह असेल ते या स्थानावरनं पाहिलं जातं. ते आपण नंतर बघूया. त्याचप्रकारे 7व्या स्थानावरनं कोर्ट कचेरी, भागीदारीतले काही खटले असतील, त्याच्यावर काही कोर्ट कचेरी वगैरे झाली तर त्याचा विचार आपण 7व्या स्थानावरनं करत असतो. त्यानंतर 8वं स्थान हे मृत्यूचं मानलं जातं. म्हणजे मृत्यूचा प्रकार कसा असेल, कुठल्या प्रकारे मृत्यू येण्याची शक्यता आहे, हे आपण 8व्या स्थानावरून विचार करतो. सर्पदंश किंवा काही अशा प्रकारची शक्यता आहे का, किंवा गंडांतर काही येण्याचे जर योग असतील तर त्याचा विचार आपण 8व्या स्थानावरनं करतो. त्यानंतर 9वं स्थान जे आहे हे भाग्याचं मानलं जातं. याला भाग्यस्थान असं पण म्हणतात. याच्यामध्ये आपण बघतो की तीर्थयात्रा, कारण की हे एक धर्मत्रिकोणातलं पण एक स्थान आहे, त्याचं आपण नंतर बघूया. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 त्रिकोण पण असतात याच्यामध्ये, त्यातलं पण एक आहे. पण आता तुर्तास हे लक्षात घ्या की हे भाग्याचं स्थान आहे. तुम्ही तीर्थयात्रा कशी करणार, तुमची जी दैवी सामर्थ्य, तुमची निष्ठा या 9व्या स्थानावरनं पाहिली जाते. त्यानंतर 10वं आहे तुमच्या नोकरीबद्दल, नोकरी किंवा व्यवसाय हे याच्यावरनं पाहिलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं जे जॉब आणि बिझनेस हे आपण इथनं बघत असतो. त्यामध्ये तुम्हाला चांगला अधिकार मिळू शकतो किंवा तुमची वरिष्ठांबद्दलचं तुमचं
जे मत आहे ते कसं असणार, तुम्ही नोकरीमध्ये किती कोणत्या अधिकारापर्यंत पोहोचणार, त्यातली प्रगती ही या 10व्या स्थानावरनं पाहिली जाते. त्यानंतर 11वं स्थान हे लाभस्थान मानलं जातं. इथनं व्यक्तीला होणारे आयुष्यातले जे काही लाभ आहेत यांचा विचार इथून केला जातो 11व्या स्थानावरनं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण अजून ज्या इतर वस्तू आहेत, वस्तूंचा लाभ आपण इथनं बघतो. सगळ्या प्रकारचे जे लाभ होतात. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की जसं पहिली पत्नी 7व्या स्थानावरनं बघितलं जातं. दुसरी पत्नी म्हणजे दुसरं मॅरेज, दुसरं जे लग्न असतं त्याचा विचार 9व्या स्थानावरनं केला जातो. इथे तिसऱ्या विवाहाबद्दलचा विचार आपण करू शकतो की त्याबद्दलचं मत घेताना आपण 11वं स्थान विचारात घेतो. त्यानंतर तुमचे जे काही धाडस, महत्त्वाकांक्षा यापासून होणारे जे तुमचे लाभ असतात ते 11व्या स्थानापासून इथे पाहिले जातात. आणि हे आहे 12वं स्थान, याला व्ययस्थान किंवा मोक्षस्थान असं पण म्हटलं जातं. हे मोक्षाचं स्थान आहे. तुमचे जे एकंदर खर्च कसे होतील, व्यय कसे होणार आहेत हे या 12व्या स्थानावरनं पाहिलं जातं. त्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणजे हे मोक्षस्थान असल्यामुळे की तुमचं पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रातून एक म्हणजे आध्यात्मिक स्थान पण हे बघितलं जातं. अध्यात्माचा विचार करताना हे स्थान विचारात घेतलं जातं. ठीक आहे. मग आपण अशा प्रकारे पाहिले की हे स्थानांचं त्यांचं स्वतःचं कारकत्व काय आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बघा, जसं आपण इथनं बघतो की पहिलं स्थान हे आपलं स्वतःचं आहे, म्हणजे जे जातक आहे, जातकाचं पहिलं स्थान म्हणजे त्याचा स्वतःचा विचार इथनं केला जातो. त्याचं जे याच्यावरून अवयवांचाही विचार केला जातो. जसं पहिलं आहे हे मस्तक, डोकं, शिर ज्याला आपण असं म्हणतो, ते इथनं विचार केला जातो. दुसऱ्या स्थानावरनं अवयवांच्या बाबतीत उजवा डोळा आणि गळा, कंठ याचा विचार, वाणीचा विचार या दुसऱ्या स्थानावरनं केला जातो. त्यानंतर तिसऱ्या स्थानावरनं खांदे, खांद्यांचा विचार म्हणजे शोल्डर्स आणि उजवा कान याचा विचार इथून केला जातो. त्यानंतर चौथ्या स्थानावरनं छाती, पोटाचा वरचा भाग हा चौथ्या स्थानावरनं विचार केला जातो. फुफ्फुसांचे आजार वगैरे ते या स्थानावरनं पाहिले जातात. त्यानंतर 5वं स्थान, 5वं असतं हृदय आणि पाठीचा भाग. त्याच्या संबंधितल्या गोष्टींचा विचार 5व्या स्थानावरनं केला जातो. त्यानंतर 6व्या स्थानावरनं डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपलं जी पचनसंस्था आहे ते, आतडे यांचा विचार 6व्या स्थानावरनं केला जातो. नाभी, ओटीपोट साधारण इथनं पाहिलं जातं. आणि त्यानंतर 7व्या स्थानावरनं कंबर, बस्ती यांचा विचार केला जातो. आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय हे या स्थानावरनं पाहिलं जातं 7व्या स्थानावरनं. त्यानंतर 8वं स्थान जे आहे याच्यामध्ये गुह्येंद्रिये किंवा जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्याबद्दलचा विचार आपण 8व्या स्थानावरनं करतो. तसंच 9वं स्थान जे आहे हे मांड्या यांचा विचार 9व्या स्थानावरनं होत असतो. त्यानंतर गुडघ्यांचा विचार आहे हा 10व्या स्थानावरनं आपण लक्षात घेतो. त्यानंतर पोटऱ्या हे 11व्या स्थानावरनं पाहिले जातात. किंवा पायाचे घोटे तो जॉईंट तो इथून पाहिला जातो. आणि सर्वात शेवटी तळपाय, आपला जो पाय आहे तळपाय, त्याचे बोटं किंवा त्याच्याबद्दलचे विचार आहे ते इथनं केला जातो. त्याचबरोबर आपण जो आपण इकडे दुसऱ्या स्थानावरनं उजवा डोळा पाहिला, तसाच डावा डोळा हा या स्थानावरनं पाहिला जातो. त्याच्या संबंधीचे काही आजार असतील किंवा त्यांचं कशी काय स्थिती आहे हे आपण इथनं पाहतो. त्याच्यानंतर तसं जसं आपण इकडे बघितलं की उजवा कान हा 3ऱ्या स्थानावरनं असतो, त्याचप्रमाणे
डावा कान हा 11व्या स्थानावरनं आपण पाहतो. हे अशा प्रकारे अवयवांचे बाबतीत आपण ह्या स्थानांचा विचार करू शकतो. आता अजून एक गोष्ट अशी आहे की जसं काही काही वेळा आपल्याला बघायचं असतं की आता ही व्यक्ती आहे, ही स्वतः हे जे जातक आहे स्वतःचं इथे आहे स्थान. त्यानंतर दुसरं स्थान, जातकच्या स्वतःच्या स्थानापासून दुसरं स्थान जे असतं त्याची धन संपत्तीचा विचार आपण इथनं करतो. त्याचप्रमाणे आता तिसरं स्थान हे भावंडांचं मानलं जातं, बरोबर. त्याच्यामुळे भावंडांची सांपत्तिक स्थिती म्हणजे जसं व्यक्ती जातकाचं दुसरं स्थान हे त्यांची धनसंपत्तीचा विचार असतो, तसंच भावंडांची संपत्ती हे चतुर्थ म्हणजे भावंडांचं ह्यांचं दुसरं इथनं पाहिलं जातं. म्हणून चौथ्या स्थानावरनं या व्यक्तीच्या भावंडांच्या संपत्तीचाही विचार आपण इथे करू शकतो. त्याचप्रकारे जसं आपण बघितलं की हे पत्नीचं किंवा पतीचं वैवाहिक स्थान हे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पत्नीपासून मिळणारा धन संपत्ती त्याचा विचार हे पत्नीचं स्थान आहे आणि पत्नीपासून दुसरं स्थान हे इथे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या इनलॉजकडून काही संपत्ती जर मिळणार असेल तर त्याचा विचार इथून केला जातो. तसंच अजून एक जशी गोष्ट आपण म्हणू शकतो की व्यक्तीचं मातृस्थान हे आहे, म्हणजे आपण इथनं व्यक्तीच्या आईबद्दलचा विचार इथनं करतो. तसंच जसं तुमची पत्नी आहे, पत्नीच्या आईचा विचार, जसं हे चौथं स्थान येतं, आपलं चौथं स्थान हे येतं 1 2 3 4, 4 वरून आपण आईचा विचार करतो. तसंच पत्नीच्या आईचा विचार आपण याच्यापासून चौथं मोजणार म्हणजे 1 2 3 4, म्हणजे पत्नीच्या आईचा विचार आपण या स्थानावरनं करतो. पत्नीची आई म्हणजे तुम्ही तुमच्या इनलॉ सासूबद्दलचा विचार इथून करू शकतात दशम स्थानावरनं. अशाच प्रकारे आपण कुंडलीतले बरेच काही जे खास स्थानं आहेत आणि त्यांचे जे कारकत्व आहेत यांचा विचार इथे आपण या पद्धतीने केला. हे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि याच्या पुढेही आपण असे नवीन नवीन व्हिडिओज काय घेऊन येऊ त्याच्याबद्दलही मला सजेशन्स नक्की द्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.